हॅलो मी पी व्ही थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी याचं दुसरं नाव मिश्रक म्हणजे कंपाऊंडर आहे। काही ज्या जुन्या डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये या पोस्टचं जे नाव आहे ते मिश्रक म्हणजे कंपाऊंडर असं आहे। तर आज आपण बघणार आहोत कारागृह विभाग महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया 2023च्या अंतर्गत या जे डिपार्टमेंट आहे तुमचं कारागृह विभाग या वेगवेगळ्या कारागृहामध्ये तुमच्या फार्मसी ऑफिसरच्या म्हणजे मिश्रक या पोस्टसाठी तुमच्या जागा निघलेल्या आहेत। गव्हर्नमेंटची परमनंट ही पोस्ट तुमची असणार आहे। तर नेमकं बघूयात की याच्यामध्ये कशा प्रकारची तुमची बेसिक एलिजिबिलिटी आहे, कुठले कुठले विद्यार्थी या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात। तर मागच्या 2 दिवसांमध्ये ही ॲड सगळीकडे पसरलेली आहे, टेलिग्रामवरती तुम्हाला ही ॲड भेटली असेल। तर नेमकं बघूयात आपण याच्यामध्ये किती पदं आहेत, कुठले कुठले विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, त्याचबरोबर एक्झामचा सिलेबस, एक्झामचा पॅटर्न, कुठली कंपनी एक्झाम घेणार आहे, त्याचबरोबर बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी ॲप्लिकेशन करत असताना आपल्याकडे कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल। पूर्ण जर आपण ॲडचा विचार केला तर याच्यामध्ये जवळपास गट क चे 255 तुम्हाला पदे या पूर्ण ॲडमध्ये बघायला भेटतील। वेगवेगळ्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये ही तुमची ऑनलाईन एक्झाम जी आहे ती होणार आहे। आता खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे पद आहेत, ज्याच्यामध्ये 4 नंबरला आपलं मिश्रक हे पद आहे, ज्याचाच आपण त्याला इंग्लिशमध्ये कंपाऊंडर म्हणतो किंवा फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी म्हणतो। एकूण पदांचा जर आपण विचार केला तर जवळपास 27 पदे तुम्हाला या पूर्ण भरतीमध्ये आपले मिश्रक या पोस्टसाठी बघायला भेटतात। ज्याची वेतन श्रेणी जर आपण बघितली तर तुमचं जे पेमेंट आहे ते 29,200 पासून सुरुवात तुमची होईल आणि ते पेमेंट जाईल तुमचं 92,300 पर्यंत। लक्षात येते 27 व्हॅकन्सी तुमच्या फार्मसी ऑफिसरच्या आहेत, ज्याचं पेमेंट आहे 29,200 पासून सुरुवात, पेमेंट जाईल 92,300 पर्यंत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आवश्यक शैक्षणिक अर्हता म्हणजे याची एलिजिबिलिटी काय आहे, कुठले कुठले विद्यार्थी आहेत की जे या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, त्यांचं एज्युकेशन काय झालेले पाहिजे, एक्सपिरियन्स लागेल किंवा लागणार नाही, तर त्या गोष्टी आपण इथे डिस्कस करूयात। आता एलिजिबिलिटीमध्ये पहिल्यांदा बघा आवश्यक शैक्षणिक अर्हतेमध्ये SSC HSC म्हणजे तुमचं 10वी 12वी झालेलं पाहिजे किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा तुमचं डिप्लोमा झालेला पाहिजे। 2 वर्षाचं जे तुमचं D.Pharm असतं, पदविका असते ती तुमची झालेली पाहिजे किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य। लक्षात येते जर तुमचं 11वी 10वी 12वी नंतर तुमचं जर डिप्लोमा झाला असेल म्हणजे तुमची पदविका झाली असेल डिप्लोमा 2 वर्षाचं, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर जर तुमची पदवी झाली असेल म्हणजे जर तुम्ही 4 वर्षाचं B फार्मसी म्हणजे डिग्री केली असेल तरीही तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे PCIचं बॉम्बे स्टेट ऑफ फार्मसी काउन्सिलला तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे फार्मसिस्टचं ते रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं पाहिजे, म्हणजे तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असायला हवेत। एवढीच बेसिक एलिजिबिलिटी दिलेली आहे। जर तुमचं D.Pharm झालं असेल, B.Pharm झालं असेल तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता आणि तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असायला हवेत। तर एवढं लक्षात आलं, ह्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या। तुम्हाला सांगितलं मी 27 पोस्ट आहेत, पेमेंट सांगितलं आणि बेसिक एलिजिबिलिटी सांगितली। आता खाली बघूयात एक्झामच्या बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला फॉर्म भरण्यासाठी। ही महत्त्वाची तुमची वेबसाईट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, mahaprisons.government.in या वेबसाईटवर पुढच्या तुम्हाला महत्त्वाचे अपडेट भेटतील, जसे की तुमचं हॉल तिकीट असेल किंवा महत्त्वाच्या एक्झाम संदर्भातील अपडेट, परीक्षेचा दिनांकसुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवरती कळवण्यात येईल। खाली आल्यानंतर बघा आणखी महत्त्वाची माहिती आपल्याला या फॉर्मसाठी अप्लाय करण्यासाठी। खाली आल्यानंतर आपल्याला परीक्षेचा कालावधी, एक्झामचा नेमका पॅटर्न कसा असणार आहे ते बघूयात आपण। या एक्झामसाठी तुम्हाला 2 तास म्हणजे 120 मिनिटे तुम्हाला वेळ दिला जाईल। उपरोक्त नमूद क्रमांक 4 ते 25 आपली 4 नंबरची पोस्ट आहे, त्याच्यासाठी एक्झामचा पॅटर्न बघा। मराठी सेक्शनमध्ये तुम्हाला एकूण 15 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 2 गुण असे मराठीचे तुमचे झाले 30 मार्क। त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा सेम 15 प्रश्न 30 मार्क, सामान्य ज्ञानमध्ये 15 प्रश्न 30 मार्क, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित 15 प्रश्न 30 मार्क आणि एकूण गुणाचा जर विचार केला तर टोटल 120 गुणाची तुमची एक्झाम होईल। प्रश्न जर बघितले आपण तर ते तुमचे 60 प्रश्न इथे तुमचे नॉन टेक्निकलचे होतात आणि तांत्रिकचे प्रश्न आहेत 4, म्हणजे हा 60-40चा जो आपला जिल्हा परिषदचा किंवा आरोग्य विभागाचा जुना पॅटर्न होता, तर त्या पॅटर्ननुसार तुमची ही एक्झाम होणार आहे। तांत्रिकचे तुमचे 40 प्रश्न असतील आणि नॉन टेक्निकलचे तुमचे जे असणार आहेत ते 60 प्रश्न असतील, अशी 60-40 मार्क्सची तुमची ही एक्झाम होणार आहे। आता खाली बघा लघु लेखक निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील उपरोक्त नमूद क्रमांक 4 ते 25 मधील सर्व पदांकरिता 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल। तथापि जे उमेदवार प्रथम परीक्षेत 45% गुण
प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येईल. आता व्यावसायिक चाचणी तुम्हाला टेक्निकल पोस्टसाठी ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मी 4 ते 25 ह्या ज्या टेक्निकल पोस्ट आहेत तर त्यांचा हा एक्झामचा पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे तुम्हाला 15 प्रश्न त्याच्यावरती विचारले जातील. असे 120 गुण तुमचे या एक्झामचे या 4 सेक्शनमध्ये होतील. आणि आता नेक्स्ट तुमचा टेक्निकलचा जर आपण विचार केला तर तुम्हाला टेक्निकलची 80 गुणाची तुमची व्यावसायिक चाचणी इथं घेण्यात येईल टेक्निकल पोस्टसाठी. ज्या टेक्निकल पोस्ट 4 ते 25 या क्रमांकामध्ये आहेत त्यांच्यासाठी. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही खाली बघू शकता, लघुलेखक, निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील उपरोक्त नमूद क्रमांक 4 ते 25 मधील सर्व पदाकरिता 80 गुणाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार प्रथम परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येईल. म्हणजे आता तुमची जी पहिली परीक्षा आहे कदाचित 120 गुणाची जी आता डिस्कस केलेली आहे मी, तर ही तुमची कदाचित पहिला पेपर किंवा पहिली परीक्षा असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला 120 गुणाच्या जवळपास 45% तुम्हाला मार्क याच्यामध्ये घ्यावे लागतील. ते जर मार्क तुम्ही इथं जर घेतले तरच तुम्हाला जी नेक्स्ट तुमची व्यावसायिक चाचणी आहे जे की टेक्निकल पोस्टसाठी आहे, तुमची पहिली जी परीक्षा होणार आहे 120 मार्काची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 45% गुण घ्यावे लागतील तरच तुम्ही एलिजिबल व्हाल, क्वालिफाय व्हाल नेक्स्ट व्यावसायिक चाचणी देण्यासाठी. ज्याचा वेळ तुम्हाला खाली दिलेला आहे. परीक्षेचा कालावधी ऑनलाईन परीक्षा 1 तास 20 मिनिटे, 80 मिनिटे तुम्हाला दिले जातील. व्यावसायिक चाचणी तुमची 40 मिनिटाची होईल. लक्षात येते, पहिल्या पेपरला तुम्हाला 120 गुणापैकी 45% घ्यायचे आहेत तरच तुम्ही एलिजिबल व्हाल, क्वालिफाय व्हाल व्यावसायिक चाचणी देण्यासाठी आपली फार्मसी ऑफिसरची. परीक्षेचे स्वरूप बघितलं तर ऑनलाईन तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. एका प्रश्नास तुमचे 2 गुण असतील. TCS जशी मागे आपली DMRची एक्झाम घेतली त्याच प्रकारची तुमची ही एक्झाम होणार आहे. खाली बघा एक्झामचं जे हार्डनेस आहे ते बघा. इथं तांत्रिक संवर्गातील पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर सदर परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. मी आता ते सांगितल्याप्रमाणे इथं पुन्हा एकदा कन्फर्म झालं आहे की ज्या टेक्निकलच्या तुमच्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरती प्रश्नाकरिता 30 गुण एकूण 120 गुणाची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षा होईल. ज्याच्यामध्ये तुम्हाला 120 गुणापैकी 45% मार्क तुम्हाला घ्यावे लागतील तरच तुम्ही 80 गुणाची व्यावसायिक चाचणी जी सेकंड तुमचा पेपर असणार आहे ती तुम्ही देऊ शकता औषध नियमन अधिकारी मिश्रक या पोस्टसाठी. लक्षात आलं. त्याच्यानंतर खाली बघा एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील आता सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर जर परीक्षा एका शिफ्टपेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाल्या तर तुम्हाला इथं नॉर्मलायझेशन त्यांनी त्याचा पॉईंट इथं मेन्शन केलेला आहे तर तुम्ही बघू शकता. उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या तर सत्र क्रमांक 1 ते अंतिम सत्र यामधील परीक्षेचे स्वरूप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याच सामान्यीकरण करण्याचे म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. तर TCS कंपनी तुमची एक्झाम घेणार आहे इथं तुम्हाला तसं मेन्शन केलं आहे. आणि एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर तुमच्या एक्झाम झाल्या तर तुमचं नॉर्मलायझेशन हे लागू तुम्हाला होणार आहे. कागदपत्र कुठे अपलोड करायचे आहेत, किती डॉक्युमेंट्स आहेत, कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत, सगळे डॉक्युमेंट महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला इथं लिस्टमध्ये मेन्शन केलेले आहेत. व्यवस्थित फॉर्म भरत असताना सगळे डॉक्युमेंट एकदा केअरफुली बघा. त्याच्या डेट ऑफ एक्सपायरी जे आहे त्या डेट एक्सपायरी बघा. डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना त्याच्या एक्सपायरी डेट व्यवस्थित चेक करा. कुठले डॉक्युमेंट्स लागणार ते तुम्हाला या चार्टमध्ये दिले आहे. त्याच्यानंतर परीक्षेचं केंद्र तुम्ही निवडू शकता. जेही तुम्हाला चॉईस सेंटर द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. एक्झामच्या फीचा विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 फीस आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस तुम्हाला इथं आकारल्या जाईल. त्याच्यानंतर अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा कालावधी, अर्ज सादर करण्याचा कालावधी तुम्ही इथं बघू शकता. 1/1/2024 पासून अर्ज चालू झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे 21/1/2024 रात्री 11:55 तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. बाकी वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग. त्याच्यानंतर खाली महत्त्वाची आणखीन माहिती असेल ती तुमच्याशी इथं मी डिस्कस करेल. खाली आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या पोस्टला किती जागा आहेत कॅटेगरीप्रमाणे ते आपण इथं डिस्कस करूयात. खाली आल्यानंतर तुम्हाला 4 नंबरला आपली मिश्रक पोस्ट दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कॅटेगरीनुसार इथं व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. आता पहिल्यांदा बघा अजा कास्टमध्ये टोटल तुम्हाला 4 जागा आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2 जागा तुम्हाला बघायला भेटतील. ज्या 2 जागेचा बेनिफिट बाकीचे सुद्धा कॅटेगरीचे विद्यार्थी घेऊ शकतात. महिला 30% 1 जागा रिझर्व आहे 2 पैकी आणि माजी सैनिक जे आहेत 15% त्यांच्यासाठी 1 जागा इथं रिझर्व तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर अज कॅटेगरीसाठी टोटल 2 जागा आहेत ज्याच्यामध्ये सर्वसाधारणची 1 जागा आहे आणि महिला 30%ची 1 जागा आहे. विजा अमध्ये टोटल 1 जागा आणि ती सर्वसाधारणमध्ये येईल. त्याच्यानंतर भजबमध्ये टोटल 1 जागा आहे ती सुद्धा सर्वसाधारणसाठी आहे. भजकसाठी 1 जागा ती सर्वसाधारणसाठी आहे. भजडसाठी जागा नाही आहेत. विमा प्रसाठी सुद्धा जागा नाही आहेत. OBC इमासाठी टोटल 2 जागा.
2 जागा 30% महिलांमध्ये असतील. टोटल 6 जागा आहेत सॉरी विमासाठी, म्हणजे जे OBCचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी टोटल 6 जागा आहेत. 6 पैकी 2 जागा तुमच्या सर्वसाधारणमध्ये येतील. 2 जागा 30% महिलांसाठी रिझर्व आहेत. 1 जागा माजी सैनिक 15%साठी रिझर्व आणि 1 जागा अंशकालीन जे फिजिकली चॅलेंज 10% लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर अधोगमने टोटल 3 जागा आहेत. 2 आहेत तुमच्या सर्वसाधारणसाठी, 1 आहे तुमची 30% महिलांसाठी. खुल्या प्रवर्गाच्या टोटल 9 जागा. 4 जागा तुम्हाला सर्वसाधारणमध्ये बघायला भेटतील. 3 जागा 30% महिलांसाठी आणि 1 जागा तुमची माजी सैनिक 15% ज्या रिझर्व आहेत त्यांच्यासाठी आहे. अंशकालीन पदवीधरसाठी फिजिकल चॅलेंज 1 जागा रिझर्व आहे. एकूण अशा टोटल 27 जागेची तुमची ॲड आहे, ज्याच्यामध्ये ओपनचा जर आपण विचार केला सर्वसाधारणच्या 14 जागा आहेत. 8 जागा महिलांसाठी रिझर्व आहेत. 3 जागा माजी सैनिकसाठी रिझर्व आहेत. 2 जागा अंशकालीन 10% लोकांसाठी इथं रिझर्व असताना तुम्हाला दिसत असतील. अशा प्रकारची पूर्ण ही 27 जागेची तुमची ॲड असणार आहे. तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मागच्या 2 दिवसापासून तुमचे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी शेअर केल्या तुमच्याशी मी. वेगवेगळ्या 27 ज्या आहेत त्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी. आणि तुमची ही पूर्ण भरती जी असणार आहे ती TCS ही कंपनी कंडक्ट करेल. आतापर्यंत TCSने तुमची DMRची एक्झाम घेतलेली आहे. एक्झामचा पॅटर्न डिस्कस झाला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्झामचा पॅटर्न डिस्कस करेल की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती विचारले आहेत, एक्झामचा एकंदरीत पॅटर्न कसा असू शकतो, सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. बाकी PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक दिलेली आहे. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.